आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली। साई संस्थानाच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीमधील एका तरुणावर देखील कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर। नितीन शेजुळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरामध्ये हल्ला, दुचाकीवरील दोघांकडून हल्ला, एक संशयित ताब्यात। शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली। सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप। हे प्लांट नव्हे तर नशेतून होणारे रँडम मर्डर असा आरोप। पंचानं स्वतः आपली चूक मान्य केली। मला शिवीगाळ झाल्यानंतर राग अनावर झाला होता। विनंती करून सुद्धा कुस्तीचा व्हिडिओ बघितला गेला नाही। शिवराज राक्षे यांची प्रतिक्रिया। शिवराज राक्षेने पंचानं गोळ्या घालायला पाहिजेत। शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार हा सगळा चुकीचा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचा खळबळजनक विधान। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक। कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळी घडलेल्या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। पंचानं 2 पैलवानांना चूक दाखवायला पाहिजे होती। जे काय असेल ते पंचानं दाखवून द्यायला हवं होतं, पण पंचांनी तसं केलं नाही। कारवाई करण्यापेक्षा समज दिली पाहिजे होती। काका पवार यांची प्रतिक्रिया। पुण्यातील खालकर तालीममध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचं जंगी स्वागत। खालकर तालमीतूनच पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीला सुरुवात। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यापासून पैसे मिळाले नसल्यामुळे कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। हिस्से वाटणीवरून राज्यातील सरकार अस्थिर। कंत्राटदारांची बिला थकल्यामुळे विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। आमदारांनी कंत्राटदारांकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतले। 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांच्या सोबत झाले आहेत। 20,000 कोटी टेबल खालून घेतले गेले। राऊतांचा खळबळजनक आरोप। दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही, मात्र दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच आहे। शिवसेनेच्या आनंदराव वळसू यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये। सरकार हक्काचं आरक्षण का देत नाही, जरांगेंचा सवाल। तर संयम सुटला तर राज्यामध्ये वेगळं आंदोलन करावं लागेल, जरांगेंचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 25 फेब्रुवारीला सुनावणी। सुप्रीम कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली। 28 फेब्रुवारीला होणारी सुनावणी आता 25 तारखेला। महाकुंभामधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीमध्ये फेकले। मृतदेह नदीत फेकल्यामुळे नदीचं पाणी दूषित। खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य। संजय राऊत मूर्ख माणूस। संजय राऊतांसारख्या माणसाने अर्थसंकल्पावर बोलू नये, नारायण राणे यांची टीका। जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना राणे पितापुत्रांचा दणका। नारायण राणे निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दम भरला। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार। महाविकास आघाडीच्या काळामध्ये तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको, मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य। वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यामध्ये अत्याचार। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीला अटक केली।